रामकृष्ण हरी मित्रांनो, रामकृष्ण हरी। जेवढी काही यूट्यूबवर बघणारी सर्व भारत देशातील लोक आहेत त्यांच्यासाठी मी आज प्रवचन थोडक्यात एका अभंगावरच प्रवचन करणार आहे आणि कमी वेळात आणि जास्त माहिती देणार आहे। तर त्यामुळे तुम्ही ती घ्यावी अशी मला वाटतं, माझी इच्छा आहे आणि चांगलं आहे घेतलेलं, कारण वेळ वाचवायचा कसा ह्याच्याविषयी मी बरंच काय बोलणार आहे। तर पहिल्यांदा वेळ कसा वाचवायचा हे आधी सांगतो। आपल्याला वेळ महत्त्वाचा आहे। आपलं पहिलं आयुष्य पहिल्या लोकांना जास्त आयुष्य होतं, त्याच्यामुळं त्यांना काय किती जरी वेळ गेला तरी चालत होता। तसं आता नाही, आता आयुष्य माणसाला कमी आणि कमी आयुष्यात कमी वेळात जास्त माहिती कशी मिळेल, ज्ञान जास्त कसं मिळेल ह्याच्याविषयी मी बरंच काय सांगणार आहे। तर सुरुवातीलाच बरंच सांगून घेतो तुम्हाला, म्हणजे थोडक्या वेळातच आपण वेळ कसा वाचवायचा। तर वेळेचे महत्त्व आपल्याला कधी कळतं, ज्यावेळेस आपण परीक्षेला बसतो आणि पेपर देतो त्यावेळेस वेळेच्या आत पेपर दिलेला घेतात पेपर, पण वेळ होऊन निघून गेल्यावर पुन्हा पेपर घेऊन गेलो आपण घ्या म्हणून, तर ते आधीच काढून घेतात आपल्याकडून। म्हणजे आपल्याला ह्यातली बरीच माहिती तुम्हाला काय सांगायची गरज नाही, पण वेळ वाचवायचा शिका ह्याच्याबद्दल मी थोडंसं बोललो तुम्हाला। आता मी एक अभंग घेतो आणि त्या अभंगाचं विश्लेषण करतो, म्हणजे तुम्हाला विश्लेषण पटतंय का, पटत असेल तर बघा, लय फालतूक बघत बसत जाऊ नका, थोडक्याच वेळेत जास्त बघायचं आणि जास्त माहिती घ्यायची। तर अभंग असा घेतो, बघा आता अभंग ऐका। विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात, पांडुरंगा या माझ्या भजनात, माझ्या विण्याला एक तार मी तर आहे संताचा लेक, माझ्या विण्याला तार एक मी तर आहे संताचा लेक, विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात, माझ्या विण्याला तारा दोन राम आणि लक्ष्मण, माझ्या विण्याला तारा दोन राम आणि लक्ष्मण, विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात, पांडुरंगा या माझ्या भजनात, माझ्या विण्याला तारा तीन, माझ्या विण्याला तारा दोन राम आणि लक्ष्मण, माझ्या विण्याला तारा दोन राम आणि लक्ष्मण, विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात, माझ्या विण्याला तारा तीन ब्रह्म विष्णू महेश्वर, विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात, पांडुरंगा या माझ्या भजनात, माझ्या विण्याला तारा चार, माझ्या विण्याला तारा चार विठ्ठल उभा विठेवर, विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात, पांडुरंगा या माझ्या भजनात, माझ्या विण्याला तारा पाच, माझ्या विण्याला तारा पाच, तू का गेले वैकुंठास, विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात, पांडुरंगा या माझ्या भजनात, ही विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात, पांडुरंगा या माझ्या भजनात। हा झाला पूर्ण अभंग। आता मित्रांनो ह्याचं विश्लेषण करून तुम्हाला सांगतो। तर सर्व लोकांनी याचं विश्लेषण व्यवस्थित ऐकावं
आणि आपलं ज्ञान वाढवावं आणि थोडक्या वेळात सांगणार, जास्त वेळ घेणार नाही. फक्त नाव ह्याला प्रवचन दिलंय मी, कारण त्याचं प्रश्न बिन त्याचं उत्तर बी सांगतोय, त्याच्यामुळे त्याला प्रवचन नाव दिले. तर ऐका आता ह्याचं उत्तर पहिल्यापासून. विना, मी काय म्हणलो पहिल्या सुरुवातीला, विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात. आपण विना का घ्यायचा, कशामुळे घ्यायचा, विण्यापासून काय आहे, काय मिळतंय विना हातात घेऊन, म्हणजे आपल्याला काय मिळतंय ह्याच्याविषयी थोडंसं माहिती करून घेऊया आपण. कारण जग घेतंय म्हणून आपण घेण्याला अर्थ नाही. जग काय करतंय ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. आपण काय करतोय, आपल्याला ज्ञान कसं घ्यायचंय, ज्ञान कसं वाढवायचंय, विण्यापासून महत्व काय आहे. विना हा नारद मुनीनं पहिला घेतला. नारद मुनीच्या गळ्यात आपल्याला बऱ्याच वेळेस बघायला मिळालाय. तर नारद मुनी काय करायचं, विना वाजवला की देवाचं नाम नारायण नारायण म्हणायचं. आणि नारायण म्हणलं, आता नारद मुनीला जिथं जायचंय तिथं नुसतं विना हातात घेतला आणि विण्याची तार वाजवली आणि नुसतं नारायण म्हणलं की ज्या जागेला जायचंय त्या जागेला नारद मुनी पोचवायचं. म्हणजे हे देवाचं महात्मा म्हणायचं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे, आपण जर विना गळ्यात घेतला आणि आपण जर मनात आणलं की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी, आणि विना वाजवत जर म्हणलं रामकृष्ण हरी म्हणत म्हणत जर आपण म्हणलं, तर आपली सुद्धा इच्छा पूर्ण होती. तुम्ही प्रयोग करून बघा, नंतर माझं खरं धरा, तोपर्यंत नका धरू. पण ऐका, आधी प्रयत्न करून बघा. आणि ही झालं पहिलं कडवं. आता दुसरं कडवं. माझ्या विण्याला तार एक आणि मी तर आहे संताचा लेक. असं कोण म्हणलं? तुकाराम महाराज म्हणलं. तुकाराम महाराजाच्या वाडवडिलापासून ते म्हणजे देवादिकातच होती सगळी. देवादिकात असल्यामुळे त्यांना पहिल्यापासून ज्ञान होतं. आणि पाठीमागून वाडवडिलापासून जर ज्ञान असेल तर पुढं आपल्याला ज्ञान वाढतं. म्हणजे सरळ लोक म्हणतात पहिल्यापासून ती परमार्थातली लोक येते, म्हणजे असं थोडक्यात सांगायचं. म्हणजे तसं ते तुकाराम महाराजाची पहिल्यापासून परंपरा होती की देवादिकातली. मग तुकाराम महाराज काय म्हणले पहिल्याच कडव्यात, माझ्या विण्याला तार एक आणि मी तर आहे संताचा लेक, असं तुकाराम महाराज म्हणलं. आता अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे वळू आपण लगेच पाठपाठा, कारण आपल्याला वेळ कमी वेळात जास्त माहिती घ्यायची ना. मग अभंगाचं दुसरं चरण, माझ्या विण्याला तारा दोन आणि राम लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण म्हणजे राम लक्ष्मण कोण होती? राम एका आईचा आणि लक्ष्मण एका आईचा, म्हणजे सावत्र भाऊ होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे सावत्र भाऊ असताना त्यांनी एकामेकावर किती प्रेम केलं, जीवापाड प्रेम केलं. एकामेकाला किती म्हणजे सांभाळून धरलं, एकामेकासाठी किती त्यांनी, म्हणजे स्वतः लक्ष्मणाचं जर सांगायचं म्हणलं तर लक्ष्मणाचं पण लग्न झालेलं होतं. रामासंग लक्ष्मण चालला होता तरी पण लक्ष्मणाने उर्मिलेला घरी ठेवलं. लक्ष्मण उर्मिलेला म्हणला त्याच्या मालकिनीला, उर्मिला तुझी हित गरज आहे, तू हित राहा. आई वडिलाकडे ह्याच्याकडे सगळ्याकडे लक्ष कोण देणार, तुझ्याशिवाय कोण ही सगळं बघणार. मग उर्मिलेला लक्ष्मणाचा शब्द मोडता आला नाही. ज्यावेळेस ती वनवासाला चालली होती त्यावेळेस सांगतोय शॉर्टकट मध्ये. तर उर्मिलेला शब्द मोडता आला नाही. उर्मिला म्हणले हो चालेल म्हणली. तर उर्मिला तिथं राहिली कुठं? अयोध्येत. आणि हे गेले वनवासाला. मग वनवासाला गेल्यावर लक्ष्मणाला एक शंका आली की आपण तर वनवासाला आलो, समजा मी जर अचानक कुणीकडे गेलो, इकडं तिकडं फळं आणायला वगैरे काय गेलो आणि तेवढ्यात जर माझ्या भावाचा काय घात झाला तर ही वन आहे, वनात काय बी होऊ शकतं. जर माझ्या भावाला माझ्या भाऊजाईला जर काय झालं तर मग मी जागता राहिलो पाहिजे. जागता म्हणजे सारखं माझं लक्ष त्यांच्याकडे राहिलं पाहिजे. तर त्यासाठी मला झोप सुद्धा आली नाही पाहिजे, असं लक्ष्मणाच्या मनात शंका आली. मग लक्ष्मणाने लगेच निद्रादेवी म्हणजे झोप, निद्रादेवीची प्रार्थना चालू केली. निद्रादेवीला प्रसन्न करून घेतलं. मग बघा किती निद्रादेवी प्रसन्न करायची म्हणजे काय थोडं त्याला ही सेवा करावी लागली नसेल. निद्रादेवी प्रसन्न करून घेतली आणि निद्रादेवीला सांगितलं की मला
14 वर्ष झोपच कसली लागली नाही पाहिजे, मला झोपच लागली नाही पाहिजे. निद्रादेवी प्रसन्न झाली नाही असं नाही, झाली. पण माझी हीच आहे तसं पटापटा सांगण्याचं, म्हणजे एक टॅक्टच आहे. निद्रादेवी लगेच प्रसन्न झाली. झाल्याबरोबर निद्रादेवी म्हणली, बोल बघता काय तुझं म्हणणं आहे, काय नाही. निद्रादेवीला लक्ष्मण काय म्हणला, मला 14 वर्ष झोपच आली नाही पाहिजे, म्हणजे मला माझ्या भावाकडे आणि भाऊजाईकडे लक्ष तंतोतंत लक्ष देता येईल. मग निद्रादेवी प्रसन्न झाली. हो म्हणली, मी प्रसन्न झाले, पण तुझ्या झोपीचा भार कुणीतरी उचलायला पाहिजे. तर लक्ष्मणाने लगेच सांगितलं, अच्छा माझं सब ही तसलंच आहे, शॉर्टकट मध्येच आहे. निद्रादेवीने लगेच सांगितलं, लक्ष्मण तुझ्या झोपीचा भार कुणीतरी उचलला पाहिजे. तर लक्ष्मण म्हणला, माझी मंडळी म्हणजे बायको झोपेचा भार उचलायला तयार आहे म्हणला. हो उचलेल तुझी बायको, हो उचलते. तर लगेच हो चालेल म्हणली. निद्रादेवी झाली प्रसन्न. इकडं उर्मिलेला झोप लागायला लागली, सारखी झोप लागायला लागली. इकडं लक्ष्मण जागता राहिला. किती 14 वर्ष, म्हणजे सेवा भरपूर करू शकला. म्हणजे ही थोडक्यात सांगायचं म्हणजे दुसरं कडवं संपलंच. आता आपण डायरेक्ट तिसऱ्या कडव्याकडे जाऊ. आता शॉर्टकटमध्ये सांगत चालायचं आहे आपल्याला, कारण हे यूट्यूब आहे. लोक जर नाही आवडलं तर पटकून ढकलून देतात, ठेवत नाहीत. कारण चांगलं थोडकन मोजकन मस्त थोडक्या वेळेत पाहिजे लोकांना. आता म्हणून मी तसंच तयार केलंय. आता आपण कुठं चाललोय, तिसऱ्या चरणाकडे. माझ्या विण्याला तारा 3, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर. ब्रह्म आपल्याला जन्म देणारा, विष्णू आपलं पालन पोषण करणार, ब्रह्म विष्णू आणि महेश म्हणजे शंकर आपण मेल्यानंतर, आपण मसणवाट्यात गेल्यावर आपली देखभाल करणारा, म्हणजे त्यावेळेस मसणवाट्यात आपली माहिती सगळी घेणारा कोण, शंकर. मसणवाट्यात गेल्यावर आपली माहिती घेतो. इतक्या दिवस केलं काय, एवढं वर्ष केलं तू काय, ह्याची सगळी माहिती अख्खा पुरावा घेतो आणि नंतर ती पुरावा तिकडं सटवीकडे पाठवतो. मग सटवी काय करते, ती पुरावा सगळा वाचती, सगळी माहिती घेती आणि नंतर पुन्हा कोणत्या जन्माला घालायचं ही ती ठरवती. मग ती आपल्याकडे म्हण आहे बघा, पहिल्यापासून म्हातारी माणसं म्हणतात की मूल जन्माला आल्यावर, लेकरं जन्माला आल्यावर की बाबा 5व्या दिवशी सटवी ती अक्षर टाकायला, आणि ते अक्षर खरंच होतं असं म्हणतात. मला तर माहीत नाही, पण म्हणतात लोक. मग ती तुम्हाला इथं सांगितलं. जाऊ द्या, तिसरं कडवं संपलं. आता डायरेक्ट आपण चौथ्या कडव्याकडे जाऊ. आता चौथं कडवं, माझ्या विण्याला तारा 4 आणि विठ्ठल उभा विठेवर. माझ्या विण्याला तारा 4 आणि विठ्ठल उभा विठेवर. विठ्ठल उभा विठेवर का, कशामुळं, काय त्याचं आपल्यामुळं काय अडकलंय किंवा आपलं त्याच्यामुळं काय अडकलंय. तर खरं सांगायचं म्हणजे विठ्ठलाला आई भक्ताची, आई वडिलांची भक्ती केलेली जास्त आवडते. तर काय झालं, तिथं तो आला होता आणि कुंडलिक आई वडिलाची सेवा चंद्रभागेच्या त्या वाळवंटात करत होते. मग कुंडलिक सेवा करतात हे विठ्ठलाने लांबनं बघितलं. विठ्ठल म्हणला, जाऊन तिथं आपण चौकशी करू, हे काय करतंय. म्हातारी माणसं 2, एक आई हिकाल्या मांडीवर झोपली, बाप हिकाल्या मांडीवर आईचं ऊस दिलंय, हिकाल्या मांडीवर वडिलाचं ऊस आहे, म्हणजे हे नेमकं कोण काय करतंय ते बघावं. मग विठ्ठल तिथं आला. विठ्ठल आल्यावर कुंडलिकाकडे डायरेक्ट चालल्यावर कुंडलिक म्हणला, ए देवा थांब, जोपर्यंत माझी आई वडिलाची सेवा संपत नाही तोपर्यंत तिथंच उभा राहायचं. विठ्ठल म्हणला, हे तो उभा राहायचं, अरे तुझी सेवा करतो, तू काळजी करू नको म्हणला. कोण, कुंडलिक म्हणला देवाला, तुझी सेवा मी करतो, काळजी करू नको, तुझी पण करतो. म्हणजे देवाची पण, आई वडिलाची पण करतो आणि देवाची पण करतो. म्हणजे देवाची सेवा कशी करणार म्हणला. हो वीट फेकतो म्हणला, त्या विटीवर उभा राहा. मग कुंडलिकाने तिथनं जागेवरनं वीट फेकली आणि वीट तिथं जाऊन पडली त्या विटेवर. विठ्ठल उभा राहिला आणि विठ्ठल असा कमरेवर हात देऊन सेवा कशी करतोय ती बघत उभा राहिला. मग अजून तर काय त्या आई वडिलाची सेवा संपलेलीच नाही,
कारण प्रत्येक जणाला करावाच लागणार आहे आणि कुंडलिकानी केली प्रत्येक जण करणारच आहे, करावाच लागणार आहे. मग ते आईवडिलाची सेवा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तर काय पांडुरंग विटेवरनं खाली उतारणार नाही. म्हणजे बघा, पांडुरंगाला जर आपल्याला विटेवरनं खाली आणायचं नसेल तर हे चांगलं चालणार आहे, आणि पांडुरंग जर विटेवरनं खाली आला तर आपलं काही खरं नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणून पांडुरंगाला विटेवरच राहू द्या, आईवडिलाची सेवा करतच राहा. म्हणजे आता ही 4थं चरण तर डायरेक्ट संपलंच म्हणायचं. आता आपल्याला डायरेक्ट 5व्या चरणाकडे जायचं. 5व्या चरणाकडे डायरेक्ट उशीर नका लावायचा. तर 5वं चरण काय म्हणतंय, माझ्या विण्याला तारा 5 आणि तुका गेले वैकुंठास. आता विण्याला तारा 5 आणि तुकाराम गेले वैकुंठास. कसं काय ही शक्य? कसं काय? का मुसळीवर आलंय म्हणून घेतलंय का? नाही, तसं काहीच नाही. विना हा महत्वाचाच आहे. विना हा देवाधिकात चौकड चालतो. विण्यापासून बरंच काय आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे शॉर्टकट मध्ये तुकाराम महाराज विना घेऊन वैकुंठाला गेलेत, विना खांद्यावर घेऊन गेलेत. म्हणजे विण्याला किती महत्व आहे हे तुम्हाला आता थोडक्यात सांगितलं. म्हणजे थोडक्यातच सांगायचं म्हणजे जाऊ द्या, संपूर्णच टाकू आपण आता. म्हणजे पूर्ण हे माझं प्रवचन संपलं असं जाहीर करतो. आणि रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.